स्वातीताई शेणकर एक निर्भीड समाजसेविका आणि राजकारणातील नारीशक्तीचा ठसा। अकोले तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर नावारूपाला आलेल्या स्वातीताई संदीप शेणकर यांचा प्रवास हा एक प्रेरणादायी गाथा आहे। 2015 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या अकोले नगरपंचायतीत नगरसेविका म्हणून निवडून येऊन त्यांनी बांधकाम समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली। आपल्या कार्यकाळात त्यांनी अकोले शहरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। प्रत्येकाचा एकच नारा, महागाई कमी करा। 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 इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे। इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे। 2019 मध्ये बेवारस झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी नवसंजीवनी दिली। पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करून 2020-21 मध्ये महिला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली। त्या पदावर असताना त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत विविध आंदोलनं उभारली। कोविड काळात तर त्यांनी अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यापासून ते त्यांच्या निवाऱ्यापर्यंत तळमळीने कार्य केले। महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासोबतच त्यांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाचा विचार पुढे केला। त्यांच्या अथक कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य जनकल्याण संरक्षण संस्थेच्या महिला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली। त्या माध्यमातूनही अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्या यशस्वी ठरल्या। 2024 मध्ये त्यांच्यावर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। मात्र काही राजकीय षडयंत्रांमुळे त्यांचे राजकीय अस्तित्व हिरावून घेतले गेले। तरीसुद्धा त्यांनी आपल्या निस्वार्थ स्वखर्चातून आणि पूर्णपणे वेळ देऊन कार्यातून समाजाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले। स्वातीताईंच्या या प्रवासात त्यांचे पती संदीप शेणकर यांचेही मोठे योगदान आहे। त्यांच्या खंबीर साथीतून स्वातीताई निर्भीडपणे समाज व राजकारणात पुढे वाटचाल करू शकल्या। खरंच एका स्त्रीच्या पाठीमागे जर एक पुरुष ठामपणे उभा असेल तर ती स्त्री कोणतेही निर्णय घेऊन आयुष्य घडवू शकते, याचे हे मूर्त उदाहरण आहे। आज राजकारणात येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक महिलांसाठी स्वातीताई शेणकर या एक प्रेरणास्त्रोत आहे। त्यांचे कार्य, त्यांची निष्ठा आणि त्यांच्या कार्यशैलीचा आदर भविष्यातील नारी शक्तीला मार्गदर्शक ठरणार आहे।
आपल्या परिसरातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.